आता बातमी विधान परिषदेच्या आजच्या मतमोजणी संदर्भातली। विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघांच्या निवडणुकांचा आज निकाल लागतोय। यात महत्त्वाची अपडेट आताची येते। मुंबई पदवीधर मधून अनिल परब हे विजयी झालेले आहेत। 26,000 मतांनी ते विजयी झालेले आहेत। तर नाशिकमध्ये शिंदेगडाचे किशोर दराडे आता आघाडीवर आलेले आहेत। निरंजन डावखरेंनाही भक्कम आघाडी मिळालेली आहे। कोकण पदवीधरमध्ये आपण विधान परिषदेच्या 4ही मतदारसंघांची जी मतमोजणी सुरू आहे तिथली ही आपण निकाल पाहतो आहोत, कल पाहतो आहोत। थोड्याच वेळात अनिल परब यांच्या विजयाबाबत अधिकृत घोषणा होणार आहे। तर नाशिकमध्ये शिंदेगडाचे किशोर दराडे हे आघाडीवर आलेले आहेत। सुरुवातीला संदीप गुळवे मवियाचे उमेदवार ते आघाडीवर होते, तर कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे यांना भक्कम आघाडी मिळालेली आहे। आपण मुंबई आणि नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर मुंबईतून, तर प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी नाशिकमधून। सुरुवातीला जाऊया मुंबईमध्ये। देवेंद्र, मुंबईमध्ये काय घडतं आहे या 2 जागांमध्ये? हिमाली, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती सकाळपासून नवी मुंबईतल्या आगरी कोळी भवन इथे पार पडते। जी माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब जे आहेत ते जवळ विजयी झालेले आहेत। मात्र त्यांची अधिकृत घोषणा जी आहे ती अद्याप झालेली नाही आहे। तर मुंबई शिक्षक जो मतदारसंघ आहे यामध्ये ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यामध्ये काटेकी टक्कर सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। 2 जे उमेदवार आहेत, मग कोकण पदवीधर मतदारसंघ असेल आणि मुंबई शिक्षक चे अनिल परब असतील, यांचा जवळपास विजय निश्चित मानला जातोय। काही वेळानंतर याबाबतची अधिकृत घोषणा जी आहे ती होईल देखील। तत्पूर्वीच आपण पाहतो की ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे आणि अनिल परब जे आहेत ते विजयी झाल्याचे हे सगळे संकेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। हेमाली, नक्कीच यानंतर नाशिकमध्ये काय घडते तेही जाणून घेऊया। प्रांजल, नाशिकमध्ये सध्या काय स्थिती आहे? हिमालय, आपण जर बघितलं तर अत्यंत खरं तर चुरशीची लढत ही नाशिकमध्ये बघायला मिळते। सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती। त्यानंतर कुठेतरी ठाकरे गटाकडून आक्षेपही घेण्यात आले। 3 ठिकाणी मतपत्रिका ज्या आहेत त्या अधिकच्या मिळून आल्या होत्या। जवळपास 5 मतपत्रिका ज्या आहेत त्या अधिकच्या मिळून आल्यामुळे गोंधळ हा उडाला होता। त्यानंतर या मतपत्रिका कुठेतरी बाजूला ठेवत पुन्हा एकदा मतमोजणीची जी इतर प्रक्रिया आहे तिला सुरुवात झाली होती आणि 2 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली। आपण जर बघितलं तर अगदी 5च मिनिटापूर्वी म्हणजे पहिली फेरी जी आहे ती संपत आली आहेत। अजूनही अधिकृत घोषणा ही करण्यात आली नाही। मात्र या फेरीमध्ये महायुतीचे जे किशोर दराडे आहेत शिवसेना शिंदे गटाचे, त्यांना जवळपास 1775 मतांची आघाडीही मिळाली आहे। यासोबतच त्यांच्या खालोखाल विवेक कोल्हे हे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना 9370, तर महाविकास आघाडीच्या संदीप गुळवे यांना 7088 मतं ही एवढी मिळाली आहेत। म्हणजेच काय तर पहिल्या फेरीमध्ये महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या किशोर दराडेंना कल जो आहे तो मिळाल्याचं बघायला मिळतोय। आपण जर म्हटलं तर अगदी 1 तासापूर्वीचं चित्र असं होतं की संदीप गुळवे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते कुठे पुढे आहेत असं दिसून येत होतं। मात्र ही लढत जी आहे ती चुरशीची बघायला मिळते। या तिघांमध्ये खरं तर कोण पिछाडीवर कोण आघाडीवर असं बघायला मिळत असतानाच आता कुठेतरी पहिल्या फेरीमध्ये किशोर दराडे हे पुढे आहेत। आता दुसऱ्या फेरीला देखील थोड्याच वेळा सुरुवाती होणार आहे। मात्र एकूणच आपण बघितलं तर जवळपास 64,000 हे मतं आहेत आणि सध्या 30,000 मतांची मोजणी झाली आहे। त्यामुळे दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असे 3 टप्प्यामध्ये ही मोजणी जी आहे ती होऊ शकते आणि निकाल हाती येण्यामध्ये रात्री उशीर जो आहे तो होऊ शकतोय। त्यामुळे कदाचित नक्की कोण निवडून येते, कोणाचा गुलाल जो आहे तो उधळणार आहेत हे उद्या पहाट देखील यासाठी उजाडू शकते। आणि याकडेच, या निकालांकडे सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे। धन्यवाद प्रांजल आणि देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।